तुमचा एमआरआय रिपोर्ट आलाय म्हणजे आता सर्जरी पक्की असं नाही. हे खूप मोठं मिथ आहे. चला एमआरआय बद्दल काही मिथ्स सांगतो आणि फॅक्ट समजून घेऊया. मिथ नंबर 1, एमआरआय मध्ये टेअर दिसला म्हणजे सर्जरी लागते. खूप लोकांना एमआरआय मध्ये टेअर दिसतो, पण सगळ्यांना सर्जरी लागते असं नाही. तुमचे सिम्पटम्स, तुमचं पेन किती आहे आणि फंक्शन काय हॅम्पर होत आहेत हे जास्त इम्पॉर्टंट आहे. नंबर 2, एमआरआय नॉर्मल आहे म्हणजे पेन रिअल नाही असंही नाही. एमआरआय स्ट्रक्चर्स दाखवतात, पण मसल इरिटेशन, स्टिफनेस असेल किंवा नर्व पेन असेल तर एमआरआय मध्ये ते दिसेलच असं नाही, पण पेन मात्र रिअल असतं. मिथ नंबर 3, एमआरआय हा फायनल डिसिजन आहे असं नाही. एमआरआय हे एक टूल आहे की ज्याच्याने आम्हाला डिसिजन घ्यायला मदत होते. फायनल ट्रीटमेंट ही तुमच्या क्लिनिकल एक्झामिनेशन, तपासणीवरती, पेशंटचे कंप्लेंट आणि एमआरआय हे सगळं कंबाईन करून करतो. एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, एमआरआय हेल्प करतो पण डॉक्टरांना रिप्लेस करत नाही. त्यामुळे पहिले डॉक्टरांना भेटा, क्लिनिकल एक्झामिनेशन, तपासणी करून घ्या, गरज असेल तर एमआरआय करून मग ट्रीटमेंट कडे जा.